श्रमबहू झाले 84 हिंडता श्रमबहू झाले आनंदा विसरले म्हणून या आनंदा विसरले जीवानंदाचा आनंद जीवाचा जीवानंदाचा आनंद जीवाचा संबंध मुळीचा विरला जाणे बाळ गुरु म्हणे बापूजी कारण बाळ गुरु म्हणे बापूजी कारण आनंद निर्गुण विसरू नका आनंद निर्गुण विसरू नका आलिया जन्मासी करावे स्वहित आलिया जन्मासी करावे स्वहित आनंद दत्त वेळोवेळा आनंद दत्त वेळोवेळा जय जय गुरु महाराज गुरु 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 गुरु महाराज की जय अत्रुषुण माए की जय आनंद दयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री गुरुचरण नमस्कारुनी आता अपराध माझे कोट्यान कोटी तुम्ही माय बापा घालुनी सर्व कोटी मी एक बारे प्रणिपात केला विसरू कसा मी गुरुपादुकेला ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती तद्वादितं गुरुतत्त्वमचादि लक्षणम एकं नित्यमलवचनं सर्वादि साक्ष्यभूतं भावात्मितं त्रिगुणरहितं श्री सद्गुरुस्तं नमामि अत्रिनंदन दत्तराज वर्वातारी जीवादुस्तरी भक्तांचा प्रतिपादक हरी सदा अनंत विघ्न हरी होता दर्शनताप दुःख हरिता संबोधिता वरदेवनी करुणा मी तुझा प्रार्थितो मधुता ये आता धावनी सद्गुरु महाराज की जय अद्रौषण दया माये की जय आनंद निंदन गुरुदेव उपस्थित निस्सीम आनंदाचे सद्गुरु महाराजांचे नामधारक अतिशय तळमळतेने या कार्यासाठी तत्परतेने या कार्याला उपस्थित असलेले आमचे सगळे परिसरातील नेर गावातील बाजूच्या पंचक्रोशीतील सगळं भक्त मंडळी नामधारक सद्गुरु आनंद दत्त मालकाच्या या सेवेकरता या पवित्र अशा स्थानी श्रद्धास्थान आहे या ठिकाणी उपस्थित आक्केबा महाराज संस्थान आणि नेर गावातील पंचक्रोशीतील या सर्व मंडळीच्या सहकार्याने चालत असलेला हा आनंद दत्त नाम सप्ताह गुरुवर्य वासुदेव भारतीजी महाराज यांच्या सानिध्यामध्ये त्यांच्या पवित्र अशा सकाळचे त्यांनी नामस्मरणाची सुरुवात करून या कार्याला सुरुवात केली आणि ग्रंथाची सुद्धा सुरुवात केली। आमचे आदरणीय मामा प्रभू पाटील यांच्या मुखामधून ही मायबापू वाणी या ठिकाणी उपस्थित आहे आणि आमचे परज्ञानाचे अभ्यासक सद्गुरु महाराजांची ज्यांच्यावर निश्चिम कृपा आहे असे आमचे धोंडूपंत काका ठाकरे यांच्या या मधुर वाणीतून कोणता म्हटलं ग्रंथ अनुभव सिद्धांत ग्रंथाचं वाचन आणि विश्लेषण
या 7 दिवसामध्ये 7 दिवसामध्ये आपल्याला लाभणार आहे। या पवित्र कार्यामध्ये माझ्यासारख्या पामराकडून आणि अज्ञान बालकाकडून थोडीफार गुरु महाराजांची कशी सेवा करता येईल, गुरु महाराजांचं कसं नाव घेता येईल, याकरता माझी थोडक्यात सेवा या ठिकाणी घेतलेली आहे। आणि गुरु महाराजांच्या सेवेचा या ठिकाणी लाभ माझ्या या जीवनामध्ये या ठिकाणी या तुम्हा सर्व मंडळीच्या माध्यमातून, गुरु महाराजांच्या माध्यमातून, गावातले काही प्रतिष्ठित मंडळी आहे, निलेश पाटील, त्या सगळ्या मंडळीनं थोडा आग्रह केला, त्या माध्यमातून ही सेवा माझ्या जीवनामध्ये आली। तरी माझ्या दैवापार नाही, माझ्या जीवनामध्ये आलेली ही संधी आहे आणि या संधीचं गुरु महाराजांनी माझ्या जीवनामध्ये असं सानिध्य या ठिकाणी प्राप्त करून दिलं। त्याकरता मी सर्व मंडळीचं, उपस्थित सर्व मंडळीचं या ठिकाणी या थोड्याशा नामधारकाच्या सगळ्या या माहितीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तसं पाहिलं तर आपल्या संप्रदायामध्ये फार मोठी याची आता अशी खंत झालेली आहे बऱ्याचशा मंडळीकडून, कारण नवनवीन सद्भक्त येण्यासाठी फार कट्टर संप्रदाय म्हणतात तुमचा, कठीण आहे म्हणतात थोडंसं। बरोबर आहे त्याचंही, कारण की संप्रदायाचे तसे ध्येय धोरण, संप्रदायाची तशी ठेवण आहे। कोणी संप्रदायामध्ये असं काही विशेष नाही की बाबा आनंद संप्रदायामध्येच कठीण आहे। कोणी संप्रदायामध्ये कसं असं वाईट वागण्यासारखं किंवा काही दारून प्या किंवा असं काही कोणा संप्रदाय लिहून ठेवलेलं नाही। सगळ्या संप्रदायामध्ये तत्व सारखेच आहे, फक्त ते आपल्या संप्रदायाचे थोडेसे जाणवतात तत्व, आणि त्यामुळे आपल्या संप्रदायामध्ये येणाऱ्याची जी ओघ आहे तो थोडाफार परमेश्वराच्या कृपेनं म्हणा किंवा सद्गुरू मालकाच्या कृपेनं म्हणा थोडाफार कमी असेल, परंतु या संप्रदायामध्ये आल्यानंतर कठीण काहीच नाही। आल्यानंतर सगळं समजते की कठीण काहीच नाही, जे काही आहे ते जीवाच्या सद्गतीचं ज्ञान आहे, आणि ते सद्गतीचं ज्ञान गुरु महाराजांनी आपल्याकरता येथे आणून ठेवलेलं आहे। गुरु महाराजांनी तसं तत्व निर्माण केलेलं आहे आणि त्या तत्वानुसार आपण सर्व नामधारक चालतो, याचं ही आनंदाची गोष्ट आहे। आणि अशा निश्चित तत्वाला आपण धरून या मालकाच्या या कार्याला उपस्थित असतो, ही सुद्धा एक आपल्यासाठी मानाची आणि मोलाची गोष्ट म्हणावी लागेल की या कार्यासाठी आपण उपस्थित असतो। आणि अशा या कार्यामध्ये गुरु महाराजांचं कार्य आपल्या हातून घडत राहो ही या ठिकाणी सद्गुरू महाराजांच्या चरणी विनंती करतो। जीवाचे जीवतारक, जीवाच्या सद्गती करता, जीवाला तारून नेण्याकरता, जीवाला वेळोवेळी या ठिकाणी उपस्थित होऊन मालकाने जीवाला सद्बोध वचन दिली, आणि ती सद्बोध वचन जीवानी जर पाळली तर जीवाची सद्गती झाल्याशिवाय राहणार नाही। त्या सद्गतीचे वचन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता आजच्या या सेवेमध्ये आनंद पाठातला पहिलाच अभंग आहे, आलिया जन्माशी करावे सोहित म्हणा आनंद दत्त वेळोवेळा। या छोट्याशा अभंगावर थोडंफार तुम्हाला ज्या पद्धतीनं गुरु महाराज मला बुद्धी देतील त्या पद्धतीनं, त्या गुरु महाराजांचं ज्ञान आहे, अथांग ज्ञानाचे सागर आहेत मालक, आणि त्या गुरु महाराजांचे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन। आणि अशा प्रकारे जे जीवतारक मालकांनी कार्य केलं, सद्गुरू महाराजांनी वेळोवेळी जीवाला उद्धरण्याचा कार्य गुरु महाराजांनी हाती घेतलं। गुरु महाराजांनी प्रत्येक युगामध्ये, प्रत्येक काळामध्ये येऊन जीवाला सद्गतीचा मार्ग दाखवला। पौर्णिमेच्या आरतीमध्ये आपण कडवं म्हणतो, कृतायोगी आले हंस, त्रेतायोगी देव दत्त, द्वापारी अवधूत, कली माझी शहादत्त,
उच्चारितो आनंद प्रभू, जो का जीवा उद्धरितो मार्ग शिष्य पौर्णमेची, पूर्ण कळा दाखवितो आरती पौर्णमेची. कृतायुगामध्ये ब्रह्मदेवाच्या 4 मुलांनी प्रश्न विचारला, देवा या ठिकाणाहून तरुण जाण्यासाठीचा जो मोक्षाचा मार्ग आहे, तो मोक्षाचा मार्ग आम्हाला सांगा. ब्रह्मदेवांनी सांगितलं, बाबा माझ्याकडे ते तत्व नाहीये. परमेश्वरानं निर्माण केलेली सगळी संस्था आहे, सगळं पद्धतशीर टिप्पण लावून ठेवलेलं आहे, सगळ्या गोष्टी बरोबर त्याचे कर्मचारी बसलेले आहेत. भारताचे पंतप्रधान आहेत, भारताचे पंतप्रधान आपल्या गावात येऊन कार्यभार पाहत नाही, त्याचे कोणीतरी कर्मचारी आहेत, ते कर्मचारी सगळा कारभार पाहतात. मग तसा मालकांनी सगळा टाप टिप्पण पद्धतशीर जीवाच्या हिताकरता लावून ठेवलेला आहे, सगळे ठिकाणं लावून ठेवलेले आहेत. त्यांनी सांगितलं, त्रेतायुगामध्ये दत्त महाराजांचा अवतार आहे, ते मोक्षाचा मार्ग सांगू शकतात. माझ्याकडे जे काम दिलं, माझ्याकडे या जीवाच्या उत्पत्तीचं काम दिलं. ब्रह्मदेवानी सांगितलं, एखाद्या शेतकऱ्याला त्या शेतामधलं पीक कसं काढायचं, ते बियाणं केव्हा पेरायचं, ते बियाणं पेरल्यानंतर त्याची मशागत कशी करावी लागते, आणि मशागत केल्यानंतर त्या एका दाण्याचे 1000 दाणे कसं करायचं, हे तत्व माझ्याकडे आहे, मी हे सांगू शकतो. पण जीवाची सद्गती माझ्याकडे नाही, मी जीवाची उत्पत्ती करू शकतो. जून महिन्याचा पहिला पाऊस पडला, मृगाचा पाणी पडला, जमिनीचा ओलावा पूर्ण झाला की पेरणी धरावी लागते. हे ज्ञान माझ्याकडे आहे, मी जीवाची उत्पत्ती करू शकतो. ते ऐकल्यानंतर गुरु आनंद दत्त मालकांनी सांगितलं, जीवाचे मालक जे आहेत त्या मालकांनी सांगितलं की हौद रूपामध्ये एक पक्षी आला, त्या पक्षानं निर्गुण निराकार मालकाचं तत्व सांगितलं आणि तेवढीच गोष्ट सांगितली, आणि तेवढी गोष्ट सांगून तो पक्षी निघून गेला. तो मालकाचा पहिला अवतार, त्याला आपण हंस अवतार म्हणतो. त्या हंस अवताराने 4 लोकांचं उद्धाराचं ज्ञान सांगितलं. सनक, सनकादिक, सनत कुमार आणि संदन या 4 ब्रह्मदेवाच्या पुत्रांना जीव तारक, जीवाच्या ज्ञानाचं जे तारण्याचं या ठिकाणचं ज्ञान आहे, ते ज्ञान या ठिकाणी त्या अवताराने सांगितलं. त्यानंतर त्या युगाची मर्यादा, आयुष्य मर्यादा ज्याला म्हणू आपण, सतयुगाची आयुष्य मर्यादा होती 16 लाख वर्ष. सतयुगामध्ये स्वतःच्या हातानं माणूस 28 हात उंच होता, आणि वयोमर्यादा होती जीवाची 1 लाख वर्ष जीवन जगत होता. किती वय होतं? 1 लाख वर्ष. आपण त्रेतायुगामध्ये अनुसूया मातेला म्हणतो 60,000 वर्ष तपश्चर्या केली. 60,000 वर्ष. 1 लाख वर्ष आयुष्यच होतं ना. 60,000 वर्ष तपश्चर्या त्या उभयतांनी केली. अत्रि ऋषी आणि अनुसूया मातेनं काय केलं? 60,000 निर्गुण निराकार मालकाची तपश्चर्या केली. नामस्मरण करते झाले दोघे जण. निर्गुण निराकार मालकाचं 60,000 वर्ष तपश्चर्या केली, अतिथी सेवा केली, तिथी सेवा केली. सगळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्या पाहुण्या रावण्यांची सेवा अनुसूया मायेने केली. साक्षात देव त्या ठिकाणी ब्रह्मा विष्णूजी महेश त्यांच्या दारामध्ये येत असतील तर त्या मायेची किती तपश्चर्या असेल. फार उपकारक माहिती आपल्या संप्रदायाच्या बाबतीत. जीवाच्या सद्गतीचा मार्ग जर कोणी आपल्यासाठी मोकळा केला असेल तर अनुसूया मातेने देवाला बोलावलं. जीवावर माया करणारी, जीवाचं भलं करण्यासाठी मायेनं ते तत्व त्या ठिकाणी या ठिकाणी आणलं. किती किती त्या ठिकाणी मायेचे उपकार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या
सदपुरुषाला ज्याच्या येण्यानं आपलं नाव जे आहे, माझं नाव गणेश आहे, कोणाचं अंकुश असेल, कोणाचं विलास असेल, कोणाचं काही असेल, हे छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी त्या मातेनं घडवलं, तसा पुत्र निर्माण केला आणि त्यांनी आपल्या धर्माचं, आपल्या सगळ्या मंदिरांचं, सगळ्यांचं रक्षण त्या मातेच्या उदरामुळे झालं. त्या मातेच्या उदरी अशा प्रकारचा तो पुत्र जन्माला आला, ज्याच्यामुळे सगळ्या जनतेचं रक्षण झालं, सगळी जनता तारल्या गेली. हे उपकार मानचे आहेत, स्त्री जातीचे उपकार आहेत. तिला जीवाची कीव आली. कितीतरी काळापासून माझा जीव या ठिकाणी फसलेला आहे, मायेच्या भवसागरामध्ये डुबलेला आहे. या भवसागरातून तारून नेण्यासाठी अनंत प्रकारच्या बुचकळ्या जीवांनी खाल्ल्यानंतर मायेला अशी जीवाची दया आली. मायेनं 60,000 वर्ष तपश्चर्या करून जीवाचे जीवतारक दत्त मालक यांना बोलावून घेतलं आणि त्या दत्त मालकांनी जीवाच्या सद्गतीचं जे कार्य आहे ते या कर्मभूमीमध्ये अनेक युगापासून मालकाचं कार्य चालू आहे. प्रत्येक युगामध्ये येऊन जीवाचं कार्य चालू केलं मालकाने. मालक आले, कर्मभूमीमध्ये मालक आल्यानंतर सह्याद्रीशी जावे, जीवनमुक्त व्हावे, श्री दत्त भेटावे जीवन. सद्गुरू महाराज या ठिकाणी उपस्थित झाले. जीवाच्या सद्गती करता गुरु महाराजांनी 4 तत्व सोबत आणले, 4 गोष्टी घेऊन आले मालक. आणि मालक उपस्थित असून मालक या ठिकाणी आहेत याची खरी खोटी गणना काय करावं, कशामुळे मालक या ठिकाणी आले आणि मालकांनी आपल्याला सद्बोध वचन दिले. तर गुरु महाराजांनी 4 तत्व जे आणले त्याच्यामध्ये ज्ञान, भक्ती, वैराग्य आणि नाम, ह्या 4 गोष्टी मालकांनी सोबत आणल्या झोळीमध्ये आणि सदशिष्याला दान दिलं या गोष्टीचं. गुरु महाराजांनी पहिलं तत्व दिलं ते म्हणजे ज्ञान. मी कोठून आलो, मी कोण्या ठिकाणचा रहिवासी आहे, मला कुठं जावं लागते, मला हे जाण्यासाठी काय करावं लागते, मी कशा पद्धतीने त्या मालकाच्या संगतीनं जाऊन हे कार्य पूर्ण करू, हे सगळ्या प्रश्नाचे उत्तर मालकांनी दिले. माझं गाव निरालंब, माझं गाव कोणतं आहे, निरालंब सृष्टीतलं माझं 43व पद जे आहे ते मालकाचं ठिकाण, त्या ठिकाणून हा जीव आला. निश्चिम, स्वच्छ, अतिशय ज्या ठिकाणी पांढरा शुभ्र जीव म्हणून तो पांढरा शुभ्र जीव, त्या ठिकाणी सगळी सभा बसली. सगळ्या सभेमध्ये त्या ठिकाणी ज्ञान, अज्ञान, 4 पदार्थ, जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर आणि विद्या आणि अविद्या दोन्ही दैवता, या सगळ्या सभेमध्ये उपस्थित असताना विद्या आणि अविद्येनं नाच गाणं चालू केलं आणि जीवाचं लक्ष त्याकडे गेलं. जीवाचं लक्ष गेल्यामुळे मालक म्हणत आता हा मलिन झाला, याला आता स्वच्छ करण्याकरता कर्मभूमीला पाठवावं लागेल. तुला तुझे मळ धुवून यावे लागतील. नाना प्रकारचे मळ तुला आता या ठिकाणी लागले. किती वेळ लागले हो, अनेक त्या ठिकाणी जीवाला मलिन झाला. पांढरा शुभ्र असलेला जीव कर्मभूमीपर्यंत पोहोचण्यापर्यंत जीवाला नाना प्रकारच्या बळामध्ये तो गुंतल्या गेला. मायेच्या बळामध्ये गुंतल्या गेला, काम, क्रोध, लोभ, मच्छराच्या सगळ्या गोष्टीमध्ये गुंतून गेला, अहंकारामध्ये डुबून गेला. हे सगळ्या गोष्टी त्या जीवाला लागल्यामुळे मालक म्हणत आता हा कर्मभूमीला तुम्हाला जावं लागेल. कर्मभूमीची वारी काही सोपी वारी नाही. कर्मभूमीचं तुम्हाला वारी करणे म्हणजे ही काही सोपी गोष्ट समजू नका. जीव म्हणाला मी जाईल, नाना प्रकारचे भोग भोगील, नाना प्रकारच्या सगळ्या संकटांना सामोरं जाईल जीव म्हणाला.
असं करता करता चारही सृष्ट्या ज्या तो सगळा सृष्टी उठून आला. पहिली सृष्टी जी आहे कर्मसृष्टी, दुसरी सृष्टी जी आहे ते दिव्य सृष्टी, तिसरी सृष्टी विकार सृष्टी आणि चौथी सृष्टी ब्रह्मसृष्टी आणि पाचवी या सगळ्या सृष्ट्या उतरत 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 खाली कर्मसृष्टीला पोहोचला. प्रत्येक पदाच्या देवतेचा सगळा त्याला मळ लागत. 10 देवता ब्रह्मसृष्टीच्या, विकार सृष्टीच्या, कर्मसृष्टीच्या आणि सगळ्या या दिव्य सृष्टी विकार सृष्टीच्या सगळ्या देवतांनी त्याला मळ लावला आणि तो जीव कर्मभूमीपर्यंत पोहोचला. मालक म्हणतात 16-40चा पसारा भाव 42चा धरा. या 40ची जी सगळी गणना आहे ही अंतःकरणातून काढून टाका. या 40 पदाची जी गोष्ट आहे, या 40 पदामध्ये काय घडलं, या 40 पदाचा जो तुमच्या अंतःकरणामध्ये सगळ्या गोष्टी असतील त्या गोष्टी काढून टाका. 13व्या पदावर पंचवक्राच्या पदांनी त्या ठिकाणी जीवाला थांबिलं. जीवा ही बरी नव्हे उपरती. कर्मभूमीला गेल्यानंतर बाबा तुला खूप नाना प्रकारचे दुःख भोगावे लागतील, नाना प्रकारच्या कष्टामध्ये तुला डुबावं लागेल. हे 13व्या पदाच्या पंचवक्रांनी सांगितलं. जीवानी सांगितलं आता मालकाचा आदेश आहे आणि मालकाच्या आदेशानुसार मला कर्मभूमीला जावं लागेल. माझे सगळे जे या ठिकाणी सगळे मळ जे आहेत ते सगळे मळ मला धुवावे लागतील. म्हणून आपण 13व्या त्या पदाच्या ठिकाणच्या देवतेला बऱ्याचशा ठिकाणी आपण परमहंस पदाची देवता आहे त्या पदाच्या देवतेचं बऱ्याचशा वेळेस आपल्या पूजनामध्ये आपण त्या देवतेचं नाव घेतो. त्या देवतेनं सांगितलं कर्मभूमीची राहाटी बरोबर नाहीये. कर्मभूमीमध्ये जाणं सोपी नको समजू. कर्मभूमीमध्ये गेल्यानंतर अनेकांची फजिती झाली बाबा. अनेकांना अनेक प्रकारचं दुःख शोषण करावं लागलं, नाना प्रकारचे भोग भोगावे लागले. जीवा ही वारी बरी नाही बाबा. त्यामुळे जीवानी ते सगळं ऐकून घेतलं. कर्मभूमीला जीव पोचला आणि कर्मभूमीला पोचल्यानंतर मायबापो सगळ्या ठिकाणी जीवाची काय बोळवण झाली. जीवाला नाना प्रकारच्या संकटामध्ये, नाना प्रकारच्या गोष्टीमध्ये जीवाला अडकला जीव. त्या जीवाला सोडवणुकी करता मालकांनी घेतलेला अवतार दत्त महाराजांनी 4 गोष्टी जीवाकरता घेऊन आले. सांगितलं त्यांनी जीव कशा प्रकारे कुठून काय होता हे ज्ञान दिलं जीवाला. तुला सांगितलं बाबा तू अशा प्रकारच्या या सगळ्या गोष्टीमध्ये फसून जातो. आनंद दत्त मालकांनी ऑर्डर केली आणि आनंद दत्त मालकांनी त्यांचा स्वतःच्या जीवातला कंद काढून आनंदाचा कंद पाठविला. त्या दत्त महाराजाला या ठिकाणी कर्मभूमीला पाठवलं. कर्मभूमीला मालक आल्यानंतर जीवाला पहिली गोष्ट दिली ती म्हणजे ज्ञान. दुसरी गोष्ट दिली ती जीवाला भक्ती. त्याला समजलं जीवाला हे आपण जे कार्य करून राहिलो हे कार्य जे आहे हे नाना प्रकारच्या लोभाचं, अहंकाराचं, गर्वाचं कार्य या ठिकाणी आपण जीवनामध्ये करत आहोत. कितीतरी या ठिकाणी राजा आले, महाराजा आले. त्या राजा महाराजांना हे सगळं सोडून जावं लागलं. कारण प्रत्येकाला जन्माची तारीख माहिती आहे, मरणाची तारीख कुणालाही माहिती नाही. प्रत्येकाच्या मानेवर मरणाची तलवार आहे. आज ना उद्या तरी मात्र मरावं लागेल. त्या मरणाला चांगल्या गोष्टीचं त्या ठिकाणी त्या सद्गतीला प्राप्त होण्याकरता गुरु महाराजांच्या भजनाला लावावं लागेल. गुरु महाराजांचं ज्ञान ऐकावं लागेल. तुकाराम महाराज या ठिकाणी एका ठिकाणी सांगतात शेवटचा दिवस गोड व्हावा याच्यासाठी केला होता हट्ट. असं शेवटचा दिवस गोड व्हावा. आनंद संप्रदायाचे अजून आपल्याला असा काही मायबापो भेदभाव नाहीये. जे तत्व आपल्या कामाचं आहे. बिमारी जर कोणी एखाद्या गोळीला औषधानं बसली तर मग त्या कंपनी काय पाहायची, आपल्याला कंपनी पाहायचं. अहो बिमारी बसली आपली. मग तुकाराम महाराजांनी सांगितलं शेवटचा दिवस गोड करण्याकरता हे कार्य करावं लागते.
शेवटचा दिवस चांगला होण्याकरता हे कार्य करावं लागते. त्या शेवटच्या दिवसाला गोळ करण्याकरता हा सगळा हट्टात चालला. हे सगळं कार्य जे आहे ते त्या गोष्टी करता चाललो. आणि त्या शेवटच्या दिवसाला चांगलं होण्यासाठी आपण जे कार्य करू, जे सद्गुरू महाराजांच्या भजनाला पूजनाला करून जे कार्य लागू, जे गुरु महाराजांचं नाम घेऊ ते त्यावेळेस कामी पडेल. ती शिदोरी सोबत येईल. सगळे सोयरे धायरे कुठपर्यंत आहेत? मशानापर्यंत. मशानापर्यंत गेल्यानंतर सगळं काढून घेतल्या ते स्वतःला मशानामध्ये स्वतः एका शरीराला जळावं लागते. एकट्या शरीराला मातीत जावं लागते. हा ज्ञानाचा बोध गुरु महाराजांनी या जीवाला दिला. गुरु महाराज म्हणतात, तुला बाबा कितीतरी योनीनंतर तुला हा मानव जन्म प्राप्त झाला. 83,99,999 जन्म घेतल्यानंतर हा जन्म प्राप्त झाला. 83,99,999 म्हणजे आपण 184 योनी म्हणतो. आणि प्रत्येक योनीमध्ये त्याची जारं, श्वेत, दंडज आणि उद्वज या 4 खाणी आहेत. या 4 खाणीमध्ये 21 लक्ष वेळा जन्म घेतला सगळा जीवानी. 21 गुणेला 4 म्हणजे 84 लक्षाची आपण सगळी योनी भोगली. आणि तेही सगळी भोगल्यानंतर या जीवाच्या खांद्यावर 2 चित्रगुप्त देवानं बसून ठेवलेले आहेत. आपल्याला वाटतं की बाबा आपलं कोण पाहिजे, आपण काही केलं तर. देवाने 2 चित्रगुप्त बसून ठेवलेले आहेत. तिथं सगळी लिखापडी करतात, सगळा हिशोब लिहिल्या जाते. आणि ज्या वेळेस त्या मरण झाल्यानंतर ज्या वेळेस त्याला सादर व्हावं लागते, त्यावेळेस सगळा रेकॉर्ड काढला जाते की किती पुण्य केलं, किती पाप केलं. आणि पाप जर केलं असेल तर 28 नरकाची त्या ठिकाणी सगळी लिखापडी आहे. 28 नरकाची 28 नरकामध्ये जावं लागते जीवाला. आणि पाप पुण्याचं तागडं जर समान झालं असेल, पापही सारखं पुण्यही सारखं, एवढे सगळे गोष्टी भोगल्यानंतर जर पाप पुण्याचं तागडं समान झालं तर मालक म्हणतात त्याला मानवाच्या देहामध्ये पाठवा. पाप पुण्याचं तागडं समान झालं. मोक्ष नाही भेटला. मोक्ष नाही भेटणार तोपर्यंत. मोक्ष भेटण्यासाठी पापही नाही पाहिजे, पुण्यही नाही पाहिजे, ज्ञानही नाही पाहिजे, अज्ञानही नाही पाहिजे. मोक्षाच्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी आपण जे करून राहिलो यातली कोणतीच गोष्ट मोक्षाला लागत नाही. मोक्षाच्या ठिकाणी ज्ञानही जिरलं, अज्ञानही जिरलं, पापही पुण्य सगळं त्याच्या ठिकाणी सगळं जिरून गेलं, शून्य झालं. पण जिथपर्यंत आपण पाप पुण्यात आहोत तिथपर्यंत आपल्याला हे लागू आहे. पापाचं जर जास्त बाळकं भरलं तर मग त्या ठिकाणी गुरु महाराजांनी सगळ्या पापाच्या सगळ्या योनी भरून ठेवल्या. आणि अशा प्रकारचं सगळं कार्य पार केल्यानंतर त्याला मानव देहामध्ये पाठविलं. आता ते स्त्री असो का पुरुष असो त्या ठिकाणी नाहीये, ते त्यांच्या दैवानुसार सगळी गोष्ट आहे. त्याला या कर्मभूमीमध्ये पाठवलं. कर्मभूमीमध्ये आल्यानंतर गुरु महाराज या ठिकाणी म्हणतात, ज्या वेळेस बाबा तू मानव देहामध्ये आला त्यावेळेस अर्ध काम झालं, संपलं अर्ध काम. सगळ्या योनीमध्ये संसार त्या ठिकाणी त्या योनीमध्ये संसार आहे, अन्न आहे, खाना आहे, निद्रा, भय, मैथून, निद्रा, कायदे सगळ्या योनीला लागलं. सगळ्या योनीला आहे. जे तुम्हाला डोळ्यानं दिसतील त्या सगळ्यांना ह्या गोष्टी लागू आहे. भय आहे, मैथून आहे, निद्रा आहे, या सगळ्या गोष्टी सगळ्या योनीला लागल्या. एखाद्या ढोरावर, गाईवर एखादी काळी उतरून पा भीती दे, भय लागला त्या योनीला, भयते तुमच्या काळीमुळे, हे लागू आहे त्यांच्या योनीला. पण मानव देहामध्ये आल्यानंतर
जीवाची सद्गती कशी करून घ्यायची हे मालकानं सांगितल्यामुळे हा मानव जन्म भेटला. म्हणून गुरु महाराज म्हणतात, मिळाला मानव देह साधव आपले काम. तुला मानव देह या ठिकाणी प्राप्त झाला बाबा, तुझं जे काम आहे ते काम साधून घे, कारण आता या जन्मामध्ये ते काम साधून घ्यावं लागेल. त्या मानव देहामध्ये भजन पूजन कीर्तन देवाचं नाव आहे. त्या मानव देहामध्ये आल्यानंतर समजते गुरु काय आहे, सगळ्या गोष्टी काय आहेत. ह्या सगळ्या मानवालाच असल्यामुळे त्याला ती योनी फार महत्वाची योनी आहे, फार महत्वाचा जन्म आहे. आणि या जन्मामध्ये आल्यानंतर हा जन्म सद्गुरु महाराजांनी अनेक उपकारानंतर हा जन्म प्राप्त झाला. आणि अशा प्रकारचा अनमोल जन्म या ठिकाणी प्राप्त झाल्यानंतर गुरु महाराज म्हणतात, अभंगाचं पहिलं चरण, आली या जन्माशी करावे म्हणून आनंद दत्त वेळोवेळा. म्हणून गुरु महाराज म्हणतात, या जन्मानंतर या जन्मात आल्यानंतर आता बाबा तू ऐकून घे बाबा, या जन्मामध्ये आल्यानंतर या जन्मातच तुझं सोयीत आहे, या जन्मातच तू सोयीत करू शकतो. गुरु महाराज म्हणतात, अशा प्रकारचा मानव जन्म तुला या ठिकाणी प्राप्त झाल्यामुळे आली या जन्माशी करावे सोयीत म्हणा आनंद दत्त वेळोवेळा. अशा प्रकारचा नरजन्म मिळाल्यानंतर त्या गुरु महाराजांचं भजन पूजन, त्या गुरु महाराजांचं नामस्मरण करणे, त्यामुळे जीवाची शेवटचा दिवस जर गोड करून घ्यायचा असेल तर ते भजन पूजन नामस्मरण आपल्या हातून घडो, हीच गुरु महाराजांची इच्छा या ठिकाणी आहे. आता बरेचशी मंडळी म्हणत असतील, वा ठीक आहे मानव जन्म तर परमेश्वराच्या कृपेने भेटला, पण आता आमच्या मागे तर भरपूरच काम आहे, वावरातल्या काळ्या वेचाच्या राहिल्या. कोणी म्हणत असेल आम्हाला तर आमच्या मावस काय अधिक कोणा ढमुकजीचं लग्न आहे, तिकडे 10 दिवस जावं लागते आम्हाला. गुरु महाराज या ठिकाणी जीवाला समजावून सांगतात की तुझं काम बंद नको करू बाबा, प्रपंच परमार्थ साधतील दोन्ही, तयाशी निर्वाणी सुख होय. प्रपंच करून त्या ठिकाणी परमार्थाचं कार्य करणे, उठता बसता गुरु महाराजांचं नाव घेणे, त्याला काही काळवेळ लागत नाही किंवा त्यासाठी काही वेगळी वेळ काढावी लागत नाही. 7 दिवस आपण इथं येऊन गुरु महाराजांच्या भजना पूजनामध्ये आपण जर वेळ देत आहोत तर खरं भाग्यवान आहोत. प्रपंचातले 7 दिवस काढणे म्हणजे सोपी नाही सध्याच्या स्थितीमध्ये. ते काढून गुरु महाराजांचं भजन पूजन करणे, पण तरी गुरु महाराज म्हणतात की तुला जर वेळ नशील तर काही करा, हातांनी काम काही करा, आपले हात चालू ठेवा, पण मुखांनी गुरु महाराजांचं दत्त 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 नामस्मरण चालू ठेवा. जे काही आपण कार्य करत असू त्या कार्यामध्ये गुरु महाराजांचं नामस्मरण करणे, त्या जीवाची सद्गती झाल्याशिवाय राहणार नाही. आनंद पूजेमध्ये दलालदन महाराज गुरु दत्त महाराजांचा संवाद आणि दलालदन महाराजांचा संवाद. दलालदन महाराज म्हणतात, धन्य देवा धन्य गुरु दत्त महाराजा, तुम्ही धन्य बाबा, जीवाच्या सद्गतीचं कार्य तुम्ही हाती घेतलं. दलालदन म्हणे, धन्य देवा, कैसा उद्धार पापी या जीवा, याचा मी संदेह फेडावा माझे सद्गुरु स्वामी. देवा दत्त महाराजा, जीवाचे जीवतारक देवा, सांग बाबा, तू तर म्हणते की माझ्याकडून जर माझा सद्भक्त आहे त्याच्याकडे तर माझी लक्षच राहणार आहे, त्या सद्भक्तावर तर तुमची नजरच राहणार आहे, परंतु दृष्टातला दृष्ट याचा उद्धार कसा होईल देवा. गुरु महाराज म्हणतात, जो अष्टप्रहरी करी स्मरण त्याला नेहमी मोक्षपदा लागलो. दलालदन महाराजांना सद्गुरु महाराज स्पष्टतेने या ठिकाणी सांगतात, या 8 प्रहरामध्ये गुरु महाराजांचं नामस्मरण करणे, गुरु महाराजांचं भजन पूजन करणे, जो अष्टप्रहरी करी स्मरण त्याला नेहमी मोक्षपदा लागून, त्या भक्ताकडे माझी नजर जाय फिरून, त्या भक्ताकडे माझी नजर फिरून जाते, जो आसनावर माझं ध्यान करतो. तसं तर गुरु महाराजांचं रोजचंच कार्य आहे. काशीला स्नान, पांचाळेश्वरला
भोजन, कोल्हापूरला भिक्षा, पंढरपूरला महाराजांचं चंदन घेणे आणि माहूरला महाराजची रोज वारी. महाराज रोज हे कार्य करतात, जीवाच्या सद्गती करतात. तळागन महाराजांना उत्तर देताना सांगतात की अशा प्रकारचं जर माझं नामस्मरण केलं तर त्या जीवाचं हित झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या जीवाकडे माझं लक्ष जाते, त्या जीवाला मी माझ्या दृष्टीनं पाहतो. गुरु महाराजांचं लक्ष जाणे म्हणजे काय सोपी समजता. आपल्या कलियुगामध्ये जीवन जगून राहिलो आपण, एवढे काही भाग्यवान लोक नाही आपण, एवढं काही गुरु महाराजांचं भजन पूजन आपल्याकडून होऊ शकत नाही. पण गुरु महाराजांचं स्मरण जरी झालं, गुरु महाराजांचं आपल्या जीवनामध्ये नाव जरी आपल्या मुखामध्ये आलं तरी सौंदर्यता, औंदर्यता, लावण्यता, स्मरताची प्राप्त होय फक्त आठवण केली तर. आनंद पूजेमधली ओवी आहे. गुरु महाराज म्हणतात की माझी फक्त आठवण जरी काढली तरी मी ह्या गोष्टी मोफत मध्ये प्राप्त करून देतो. सौंदर्यता, औंदर्यता, लावण्यता. सौंदर्यता, आता तुम्ही म्हणता सौंदर्यता, आता आपला जन्म झाला, आता काय आपल्याला काही सौंदर्य भेटणार आहे? जसं आहे तसं आहे आपलं काम. पण सौंदर्यता काय प्राप्त होईल? तुमच्या पोटी जे लेकरू येईल त्याला सद्गुरु महाराज सौंदर्यवान निर्माण करतात. तुम्ही नामस्मरण केलं त्याचा फळ आहे ते. गुरु महाराज म्हणतात मी माझं कार्य परिपूर्ण करील, तू तुझं कार्य जर करत असशील तर. आपण एखाद्या ठिकाणी गुरु महाराज या ठिकाणी बरेचसे साधू संत महंत येतात. काय आपण म्हणतो काय तेज आहे राजा त्या माणसाच्या चेहऱ्यावर, भलतच तेज आहे, खूपच तेजस्वी माणूस आहे. ते तेज म्हणजे औदार्यता. गुरु महाराजांना भजन पूजनानं प्राप्त करून दिलेली त्यांना ती औदार्यता त्यांना प्राप्त करून देतात गुरु महाराज. लावण्यता प्राप्त करून देतात सद्गुरु महाराज. सद्गुरु महाराजांच्या नावामध्ये एवढी ताकद आहे. आणि कर्मभूमीमध्ये राहत असताना माणसाला काही जर चॉकलेट भेटलं तर माणूस करते, नाही तर तो ते आपल्याला काही सांगू. गुरु महाराजांनी सांगितलं हे मी तुला प्राप्त करून देतो बाबा, या गोष्टीमुळे तुला ही प्राप्तता होईल. आणि हे सगळं ज्ञान दिल्यानंतर त्याला भक्तीची ओढ लागली. भक्तीची ओढ लागल्यानंतर त्याला समजलं की मला या ठिकाणी अशा प्रकारचा हा जो प्रपंच आहे, हा प्रपंच नाशिवंत आहे. एक ना एक दिवस तरी या प्रपंचाला सोडून जावं लागेल. याच्यामध्ये एकांना एक दिवस तरी मरण येईल हे जीवाला समजलं. आणि त्यामुळे त्या जीवाने काय केलं तर सद्गुरु महाराजांचं वैराग्य, तिसरे तत्व दिलं गुरु महाराजांनी, ते म्हणजे वैराग्य तत्व. वैराग्य धारण करून गुरु महाराजांचं भजन पूजन जर केलं तर ते पावन फलित आहे. त्या गोष्टीमुळे त्या तिन्ही तत्वाच्या सोबत त्याला जीवतारक 7 नाम दिले. त्या नामाचं अनन्य साधारण महत्व आहे. अनेक अनेक नाम, अनेक महिमा आहे. त्या 7 नामावरच जर बोलतो म्हटलं तर 2-3 घंटे नामाच्या महत्वावरच आपल्यावर बोलायचं. पहिल्या नामाचं काय महत्व आहे, दुसऱ्या नामाचं काय महत्व आहे, तिसऱ्या नामाचं काय महत्व आहे, चौथ्या नामाचं काय महत्व आहे. एखादा भेलेला जर माणूस असेल आणि त्याला जर नामाचं पाणी दिलं तर 2 मिनिटात त्याचा भय दूर होते. एवढी ताकद नामात आहे. त्या नामाचं स्मरण जर केलं तर किती भूत बाधेच्या जागेतून जा, तुम्हाला भूत हात लावणार नाही एवढी ताकद नामाची आहे. चौथ्या नामाची तुम्हाला हात नाही लावणार, कोणतीच गोष्ट हात नाही लावणार. परिस्थिती जर पाहायची असेल तर तुम्ही अनुभव घेऊ शकता या गोष्टीचा. नामस्मरण जर तुमचं बरोबर असेल, तुम्ही पाहिलं असेल रस्त्यावर बरेचसे गारुडी असतात, साप नाचवणारे लोक, त्यांच्याकडे जा. त्याच्याकडे 2च गोष्टीमुळे त्याची विद्या थांबते. एक तर म्हणतात, बरेचसे लोक म्हणतात उलट्या वासनचा वेल पाहिजे म्हणतात काहीतरी, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आनंद दत्त मालकाचं 4थं नाम. ते नाम जर तुम्ही घेतलं तर तो गारुड्या तुमचं दर्शन घेते. भाऊ पोट भरू द्या म्हणते, तुम्ही जा, तुमच्यावर आमचं हे काम काही चालत नाही म्हणते. हे मालकाने दिलेल्या ज्या गोष्टी आहेत, काय
सगळं जे आहे, या सगळ्या गोष्टीचं बंधन जे आहे, याचा जो भारा आहे, ज्याला आपण भारा म्हणू, हा सगळा भारा कोण बांधून दिला? हा सगळा भारा गुरु महाराजांकडून आला. गुरु महाराजांचे सगळं ज्ञान आहे. हे ज्या सगळ्या बंगाली विद्या आहेत, या बंगाली विद्येचे मालक कोण आहेत? दत्त महाराज आहेत. त्यांच्याकडून आलेल्या विद्या आहेत. आणि त्यांच्या विद्येच्या पुढे कोणतीच विद्या मोठी नाही, हे आपल्याला या नामाच्या स्मरणातून लक्षात येईल. हे सगळं जे आहे, हे सगळं या गुरु महाराजांच्या नामातून आलेलं आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊली एका ठिकाणी म्हणतात की जैसे मूळ सिंचने, मुळाला जर झाडाच्या पाणी घातलं तर झाडाच्या फळाला, पाण्याला, फांद्याला सगळ्या ठिकाणी ते पाणी पोचते. मग तसं जर आपण जीवनामध्ये आल्यानंतर जर फक्त गुरु महाराजांचेच पाय धरले तर या कर्मसृष्टीतले सगळ्याच्या सगळ्या देवता, सगळे या सृष्टीतले जेवढे काही मानव असतील, सगळे नर, यक्ष, गंधर्व, किन्नर असतील, या सगळ्यांचं भजन लागल्याचं पुण्य गुरु महाराजांच्या पावलामुळे होते. एकट्या गुरु महाराजांचे पावलं धरले तर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जाऊन आपल्याला आपलं शरीर काही झिजवायचं काम राहणार नाही. तसं जर जीव असलं तर मरेचे रोग काही आपल्याच्यानं होणार नाही. कधी काशीला जावं लागेल, कधी कुठे जावं लागेल, कधी काय व्हायला लागेल. 1217-57 वाऱ्या आपल्याला करावं लागतील. आणि त्या वाऱ्या करता करता प्रपंचात आपल्याला तसाच वेळ नाही. आणि त्या वाऱ्या कुठून करता, आणि त्यांचं भजन पूजन करता करता, ते सगळं करता करता आयुष्य निघून जाईल. म्हणून एकच उपाय आपल्याला गुरु महाराजांनी सांगितला की तू कोणतंही कार्य करू नको बाबा, गुरु महाराजांचे चरण धर, गुरु महाराजांचं भजन कर, गुरु महाराजांच्या भक्तीला जन्मात आल्यानंतर आली या जन्माशी करावे सोहित. या जन्मामध्ये आल्यानंतर त्या गुरु महाराजांचं भजन पूजन करणे, त्या गुरु महाराजांच्या भक्तीला लागणे, त्याच्यामुळे जीवाचं स्वहित या ठिकाणी होते. हे गुरु महाराजांनी अनन्य उदाहरण देऊन या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. याच्या पलीकडे जर आपल्या मनामध्ये काही संशय असतील किंवा काय कुठे आपल्याला तर काही दिसून नाही राहिलं, हे गोष्टी आपल्याला तर काही असं काही आढळलं तर नाही बा, आता आपलं आयुष्य तर 50-60 वर्षात झालं काय असेल, तर गुरु महाराज म्हणतात हे तुला काही बाबा दिसण्यासाठी किंवा तुझ्या नजरेला दिसेल या गोष्टीसाठी काही हे कार्य नाही. अगरबत्ती लावली, अगरबत्तीचा सुगंध तो काय पाहून राहिलो का? आपल्या डोळ्यात दिसते का? तो नाकाला येऊन राहिला. फुलातला सुगंध आहे, फुलाचा ठेवला आपण, फुलातला सुगंध येते. विमान चाललं वरून, मोठं फारट विमान चाललं. एखाद्याने जर प्रश्न केला की विमान चाललं तर ते विमानामध्ये ड्रायव्हर आहे म्हणून ते चाललं का नाही? तसंच चाललं ते. मग हे सगळी कर्मभूमीतला हा सगळा कारभार कुणीतरी मालक आहे, हे चालून राहिला. हा ड्रायव्हर आपल्याला दिसून नाही राहिला, पण हे कर्मभूमीचं सगळं कार्य बरोबर चालू आहे, हे व्यवस्थित चालू आहे. हे जर चालू आहे तर त्या ठिकाणी आपण तर गुरु महाराजांचे निश्चित सदभक्त आहोत. पण बऱ्याचशा नास्तिक लोकांच्या मनामध्ये प्रश्न येते, देव आहे की नाही आहे. बरेचसे प्रश्न विचारणारे लोक असतात, काय एवढं देवदेव करता राजा आहे, आम्हाला तर काही त्यापासून आम्हाला तर काही आता लोक दिसला नाही. आपला प्रश्न तोच राहते, आम्हाला कुठे दिसला हो, समजा आम्हालाही दिसला नाही. पण त्याचं तत्व आपल्याला माहित असल्यामुळे, आपला भाव असल्यामुळे आपण ते सांगू शकतो की ते तत्व आहे. आणि हे तत्व सांगण्याची वेळ आली मायबापू आता सध्याच्या स्थितीत. फार मोठं या ठिकाणी आता कर्मभूमीचा कलियुगाचा वारा चालू आहे. या कलियुगामध्ये हे तत्व प्रत्येकाने सांगावं लागेल. आणि एक जर तुम्ही आनंद संप्रदायामध्ये एक जर तुम्ही या तत्वाला जर अनाथ करणं, एखादा जीव जर तुम्ही जोडला तर याचं लाखो प्रकारचं पुण्य या ठिकाणी लागते. एक जर तुम्ही दत्त महाराजांच्या चरणाशी एक जीव लावला तर त्याचं अगणित पुण्य तुमच्या जन्माला लागते. जसं गुरु महाराज म्हणतात की साध्या प्रपंचामध्ये जर 2-4-5 हजार लोक जीव जरी घातले, खूप मोठी पंगत केली आपण साध्या प्रपंचिक जीवनामध्ये, पण जीवनामध्ये 50-100 नामधारकाच्या मुखामध्ये जर जेवढं तुम्ही अन्न घातलं ते 5,000 लोकांचं अन्न एका अंगाने 100 लोकांच्या मुखामध्ये घातलेलं अन्न वेगळं.
घरी 50 वेळ दत्त दत्त आपण म्हणत असू, पण मंदिरात येऊन किंवा माहूरच्या ठिकाणी एक वेळ जर तुमच्या मुखामधून दत्त आलं तर 1000 वेळा दत्त नाम घेण्याचं पुण्य लागते. त्यामुळे आता प्रापंचिक जीवनामध्ये फार मोठी अशी जबाबदारी आहे की या जीवनामध्ये आपल्या लेकरा बाळांना, मुलांना, आपल्या संततीला या प्रकारच्या ज्ञानाला लावण्याचं मोठं कार्य आपल्या जीवनामध्ये आहे. त्या लेकरांच्या अंतःकरणावर अशा प्रकारचे संस्कार टाकण्याचं कार्य आपल्यावर आहे. त्यांच्याकडे ते गोष्ट वळवण्याचं कार्य आपल्याकडे आता फार मोठी जबाबदारी आहे. आणि असं कार्य जर आपल्या हातून घडलं तर मग त्या ठिकाणी महाराज म्हणतात धन्यतयाचे माता पिता. त्या गुरु महाराज म्हणतात की सगळे धन्यता तुम्हाला त्या ठिकाणी आहे. कशामुळे माता पितेला धन्यता दिली? गुरु महाराज म्हणतात तुमच्यामुळे ते लेकराचं सगळं कार्य घडणार आहे, त्याची संस्कारामुळे त्याचं ते तकदीर घडवणार आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या लेकराच्या हितासाठी, त्याच्या प्रपंचिक कार्यासाठी ज्याप्रमाणे झटतो, त्याचे व्यवस्थित सगळं त्याचं शिक्षण करतो, त्याला नाना प्रकारचे आईबाप कष्ट सहन करतात आणि त्या कष्टामधून, त्या सगळ्यामधून त्या लेकराचं भविष्य घडवतात, त्याचं उज्ज्वल भविष्यासाठी झटतात आणि त्या लेकराचं भविष्य घडवतात. तशाच प्रकारची पाळी गुरु महाराज म्हणतात की तुमच्यावर आता मायबापावर हे जबाबदारी आली की तुम्ही हे कार्य एकजुटाने हाती घेऊन त्या गुरु महाराजांचे जे शब्द आहेत ते शब्द, ते संस्कार टाकण्याचं कार्य तुम्ही करा. ते कार्य त्या लेकरांवर करण्याचा, सोपवण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारचं गुरु महाराज या ठिकाणी सद्बोध वचन करतात आणि हे कार्य करण्यासाठी अनेक साधू संत महंत अनेक या ठिकाणी कर्मभूमीमध्ये सगळ्या आयुष्याची सगळी राख रांगोळी करून या सगळ्या साधू संत महंतांनी आपल्याकरता हे सगळे गोष्टी या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या. या ठिकाणी या गोष्टी करता सद्गुरु महाराज या संतांचं जे आहे त्या ठिकाणी किती उपकार आहेत या संत महंतांचे. या गुरु महाराजांच्या कृपेमुळे कितीतरी वर्षापासून या ठिकाणी हे कार्य घडत आहे. हे उपकार, ही सत्व, या ठिकाणचं हे तत्व या गुरु महाराजांकडे तयार झालेलं आहे. याकरता यांनी फार मोठे असे कष्ट सोसलेले आहेत. नाही बघता सोपी नका समजू जीवनामध्ये. या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून सगळं त्या ठिकाणचे सगळे या साधू संत महंतांनी 6 प्रकारचे तत्व धुतले म्हणून त्यांना आपण साधू म्हणतो. 6 प्रकारचे तत्व जाळले म्हणून आपण त्यांना संत म्हणतो. 6 प्रकारच्या तत्वावर पाणी फिरलं, सगळ्या प्रकारच्या या सगळ्या गोष्टीवर त्यांनी कंट्रोल करून हे सगळं या ठिकाणी तत्व निर्माण केलं. ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी सांगतात किती दुःख आहे या गोष्टीमुळे. रात्रीचा जर एखादं त्या काय म्हणतात बऱ्याचशा भागामध्ये, आमच्या भागामध्ये पाखुई असते रात्रीची, संध्याकाळचं दिसत नाही. त्याची जी नर मादी दोन्ही नदीच्या या काठावर आणि त्या काठावर रात्रीच्या वेळेस ते त्या साईडनं आवाज देते, या साईडनं आवाज देते, पण एकामेकाला भेटू शकत नाही. किती दुःख आहे त्यांना. गुरु महाराज म्हणतात ते दुःख बाजूनं सारा, सकाळी झाल्यानंतर कदाचित त्याला डोळे येतील, सकाळी भेटतील. पण एखाद्या गाईला, पाणावलेल्या गाईला वासरू सोडलं, आता दूध पिओ, बस आता दूधच पिण्याची पाळी होती आणि हा ते वासरू. किती दुःख होत असेल त्या वासराला आणि किती दुःख होत असेल त्या मायला. चला, गुरु महाराज म्हणतात त्याही पलीकडचं दुःख या संत महंतांनी पोचवलं. कदाचित त्या वासराला थोडंफार दूध प्यायला भेटलंच असेल, पण एखादा जर 8 दिवस उपाशी बसलेला एखादा व्यक्ती असेल आणि अनायास करणं जर अशा ठिकाणचं या ठिकाणचं अन्न पंक्तीला बसला आणि आता बस आता दत्तात्रय महाराज की जैन घासच घ्या, बस तोंडातच जावा घास. त्या ठिकाणी आलं आणि काय कुठचा उठून दिला पंक्तीमधून. किती दुःख होत असेल त्या जीवाला. तेवढं दुःख संत महंतांनी या ठिकाणी सहन केलं. ते दुःख सहन करून या जीवाच्या सद्गती कार्य. गुरु महाराज म्हणतात चला त्याच्याही पलीकडे
ते दुःखही संत महंतांनी पचवलं. कदाचित दुसऱ्या एखाद्या ठिकाणी तरी भीक मागितलं असेल आणि पोटभर खाल्लं असेल आणि जीवन जगला असेल, पण एखाद्या जर एकुलत्या एक आईचं जर त्या ठिकाणी बाळ जर त्या ठिकाणी वारलं असेल तर त्या आईला किती दुःख होत असेल, त्या मायला किती दुःख होत असेल. तेवढ्या दुःखापेक्षाही भारी दुःख संत महंतांनी पचवलं. गुरु महाराज म्हणतात एवढी सहन करण्याची शक्ती या मालकाने या संत महंतांच्या हृदयामध्ये दिली, या संतांना पचवण्याची ताकद दिली. सामान्य माणसाला हे दुःख पेलू शकत नाही. त्याच्या पलीकडे म्हणतात चला एखादी पाण्यातली मासोळी जर त्या पाण्यातून बाहेर काढली किती तळपडत असेल. पाण्यातून मासोळीला बाहेर काढलं, पाण्यातली मासोळी बाहेर काढल्याबरोबर जेवढा तळमळाट होत असेल त्याच्यापेक्षा कैक पटीचा तळमळ संत महंतांनी या ठिकाणी धारण केला आणि जीवाच्या सद्गतीचं कार्य हाती घेतलं. कारण जीवाची कळवळा या संत महंतांना आली, महात्म्यांना आली. या जीवाला तारण्याचं ज्ञान, या जीवाला सगळ्या या भवदुःखातून बाहेर काढण्याचं काम या संत महंतांनी केलं. एवढे उपकार जीवावर केले. कारण त्यांना या जीवाला बुडते हे जगत देखवे ना डोळा. हे जग जे आहे हे बुडलेलं जग या संत महंतांना पाहू शकत नाही, म्हणून कळवळा येत असेल. संत महंतांना अशा प्रकारचा कळवळा या ठिकाणी आला आणि हा कळवळा संत महंतांच्या कृपेनं या ठिकाणी हे जे सद्गतीचं कार्य आहे हे अनंत कार्यापासून या ठिकाणी चालू आहे. आणि तशा प्रकारचं कार्य या ठिकाणी अनंत काळापासून गुरु महाराजांनी हाती घेतलं. जीवाच्या सद्गतीचे जे 4 तत्व आहेत ते 4 तत्व जीवाला सद्गतीचे या ठिकाणी प्रदान केले. मालक असण्याचं अस्तित्व असण्याचं या गोष्टीमुळे मी कळलं की हे गोष्ट आहे म्हणजे मालक आहे. जीवाने आता फक्त त्या गुरु महाराजांचं त्या तत्वाचं जाणून त्या तत्वाला लागण्याचं कार्य करावं. त्याच्याकरता जीवाला 4 मार्ग दिले. त्या ठिकाणी पहिला मार्ग जो आहे तो आहे पिपलिका मार्ग. पिपलिका मार्ग म्हणजे जीवनामध्ये किती संकट जरी आहे, किती कठीण काळ जरी आला तरी गुरु महाराजांचं नामस्मरण चालू ठेवणे. एखादी मुंगी जी आहे ती मुंगी झाडाची खोडावरून किती वेळा त्या खोडावर जाते, किती वेळा त्या खोडावरून खाली पडते, पण ती ते मार्ग सोडत नाही. त्या खोडाच्या शेंड्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करते. तशा प्रकारे मालकांनी तो मार्ग या ठिकाणी सांगितला. किती तकलीफ हो, किती कष्ट हो, त्या मार्गात धरून जीवानी हा पिपलिका पहिला मार्ग जो आहे तो पहिल्या मार्गाचं अनुकरण करून त्या पिपलिकेने ज्याप्रमाणे जेवढं सहन केलं तेवढं सहन करून जर या जीवाने त्या गुरु महाराजाला पाहण्याचा प्रयत्न केला तर त्या जीवाला सद्गती झाल्याशिवाय राहणार नाही. दुसरा मार्ग सांगितला तो म्हणजे विहंगम मार्ग. तो विहंगम मार्ग जो आहे तो आपल्या साध्या सुध्या भक्त मंडळीचा मार्ग नाही, संत मंडळीचा मार्ग आहे. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर पक्षी उडी घेते. त्या मार्गाचा अवलंब करून जीवाची सद्गती साधून घेणे तो संत महंतांना प्राप्त झालेला मार्ग आहे. त्या दुसऱ्या मार्गाचं त्या ठिकाणी सांगत असताना अशा प्रकारचे जीवाला सद्गतीचे मार्ग गुरु महाराजांनी दिले आणि त्या सद्गतीच्या मार्गाने जात असताना आपण त्या मार्गाला धरून त्या गुरु महाराजांच्या चरणाला लागून त्या मार्गाला चालणे हे कार्य या जीवाने केल्यास त्या जीवाची सद्गती झाल्याशिवाय राहणार नाही. तसं या गुरु महाराज अशा प्रकारे म्हणतात की अशा प्रकारे जीवनामध्ये संतांचं दर्शन मिळाल्यानंतर त्यांच्याकडून अशा प्रकारची जीवाची जीव उद्धारक जी व्याख्या आहे ती समजून घेणे, ती व्याख्या त्या गुरु महाराजांकडून करून घेणे, ती या जीवाचं पहिलं कार्य आहे की ते कार्य त्या ठिकाणी साधून घेणे. आता हे कार्य करून घेण्यासाठी बरेचसे त्या ठिकाणी अनेक प्रकारचे दृष्टांत सुद्धा दिले गुरु महाराजांनी. एखादा जर खूप त्याला रोग झालेला व्यक्तीला आहे, फार दुर्धर आजार झाला,
दुर्धर आजार झाला, गुरु महाराज संत महंतांनी सांगितलं की बा जा वाघिणीचं 1 लिटर दूध घेऊन ये, तुमचा रोग बरा होऊन जाईल. आता वाघिणीचं दूध आणणं म्हणजे काय सोपी आहे? कोण आणू शकेल वाघिणीचं दूध? तुम्ही जर ते वाघिणीचं दूध आणलं तर तुमचा रोग बरा झाला. वाघिणीचं धान्य म्हणजे हे अतिशय कठीण काम आहे. चला एखादा माणूस म्हणेल एखाद्या सर्कस्थितला माणसाला शोधतो एखाद्या आणि त्याच्याकडून वाघिणीचं दूध घेऊन येतो. पण वाघिणीचं दूध आणायला 1 लिटर दूध आणायला 1 लिटरचं भांड जे आहे ते सोन्याचं लागते. दुसऱ्या भांड्यात ते दूध येत नाही, त्याला सोन्याचंच भांड लागते. आणि 1 लिटर साठी केवढं मोठं भांड लागेल, तेवढं भांड तयार करणे, तेवढं भांड तयार करणे, तेवढे पैसे लावणे, तेव्हा कुठे ते वाघिणीचं दूध भेटू शकते, तेव्हा कुठे ते वाघिणीचं दूध मिळू शकते. हे सोपी गोष्ट नाहीये. पण एखाद्या जर या ठिकाणी सात्विक सगळ्या त्या गुरु महाराजांचं संत महंतांचं जर आपण जर त्यांचं जर दर्शन घडवलं, त्यांच्या चरणावर जर आपण मस्तक ठेवलं, तर जेवढी असाध्य सोन त्या ठिकाणी जे गायचं दूध आहे तेवढं एका सेकंदामध्ये प्राप्त करण्याची गुरु महाराजांमध्ये ताकद. ती गुरु महाराज एका सेकंदामध्ये तुम्हाला प्राप्त करून देतात. एवढी शक्ती गुरु महाराजांकडे असते. अनेक प्रकारच्या सगळ्या रोगावरचं सगळं दुःख हरण करण्याची ताकद गुरु महाराजांच्या मध्ये आहे. त्यामुळे आली या जन्माची करावे सोयीत म्हणानंद दत्त वेळोवेळा त्या गुरु महाराजांच्या चरणावर डोकं ठेवून जीवनामध्ये त्या गुरु महाराजांचं स्मरण करणे, त्या गुरु महाराजांचं पूजन करणे, त्यांच्या नित्यनेमानं त्यांच्या नामस्मरणात राहणे, हे जीवाचं सद्गतीचं कार्य गुरु महाराजांनी या मानव जन्मामध्ये आल्यानंतर सांगितलं. आणि ते आपण आपल्या जीवनामध्ये करत राहावं, आपल्या जीवनामध्ये ती गोष्ट घडत राहावी आणि या जीवनाचं सुहित आपण त्या गुरु महाराजांच्या या जन्मामध्ये आल्यानंतर करत राहावं, एवढी विनंती आपल्या चरणाला आहे. दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात की 84 हिंडता 184चा फेरा या जीवाला लागल्यामुळे बहुदुःखी झाले. नाना प्रकारचे दुःख या 184च्या योनीमध्ये जीवाला भोगावे लागले. आणि हे भोगण्याचं जे महत्वाचं कार्य आहे ते म्हणजे गुरु महाराजांचं चरण आपण विसरल्यामुळे, आनंदाला विसरल्यामुळे, त्या ठिकाणी जो खरा बाप आहे त्या खऱ्या बापाला विसरल्यामुळे हे सगळे दुःख आपल्याला लागले. आणि त्या गुरु महाराजांच्या भजना पूजनामध्ये म्हणतात हे सगळे दुःख हरण होण्याची ताकद आहे. आणि त्या गुरु महाराजांच्या भजनामध्ये तेवढी ताकद आहे. समंधीचा विधान या जन्मामध्ये आल्यानंतर, या कर्मभूमीमध्ये आल्यानंतर हा सगळा जीव जो आहे या जीवा सद्गतीचा मालक कार्य करत आहे. परंतु जीवाला याचा विसर पडल्यामुळे, जीव ही गोष्ट भुलल्यामुळे त्याला या ठिकाणी लागलेला आहे. त्यामुळे या फेऱ्यातून करता, या फेऱ्यातून वाचवण्याकरता त्या मालकाचं स्मरण करणे, त्या गुरु महाराजांचं स्मरण करणे, ही जीवाची सद्गती या ज्या गुरु महाराजांमुळे होते त्या गुरु महाराजांच्या चरणाला लागल्याने. या गुरु महाराजांच्या भक्तीला कोण कोण लागलं बघ? फक्त या ठिकाणी आपण असे सामान्य लोक गुरु महाराजांच्या भजनाला लागलो का? नाही. गुरु महाराजांच्या चरणाला कितीतरी या कर्मभूमीतल्या सगळ्या देवी देवता या गुरु महाराजांचं भजन पूजन करतात. त्या ठिकाणी राम विजय ग्रंथामध्ये 13व्या अध्यायामध्ये श्रीधर स्वामी या ठिकाणी सांगतात, अद्यपि सह्याद्री पर्वती देवतांचे भार उतरती, घेता अवधूताचे दर्शन, सामर्थ्य तळे पूर्ण, आणि मग इतराशी वरदान द्यावया होई तयार. राम विजयाच्या 13व्या अध्यायामध्ये श्रीधर स्वामी म्हणतात
सह्याद्री पर्वतामध्ये ज्यावेळेस मालक येतात त्यावेळेस या सर्व कर्मभूमीतल्या देवी देवता गुरु महाराजांचं दर्शन घेण्यासाठी उपस्थित होतात, गुरु महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करून घेतात आणि त्यांच्याकडून त्यांच्या आशीर्वादामुळे सामर्थ्य तळे पूर्ण या सर्व देवी देवतांना सामर्थ्य गुरु महाराजांच्या या भजनामुळे त्यांच्या दर्शनामुळे प्राप्त होते। आणि खाली गेल्यानंतर मग त्या इतर अशी वरदान द्यावे अशी तयार होतात। त्यांना जी मेन शक्ती आहे ती गुरु महाराज देतात। आणि आपण आता गुरु महाराजांच्या भजनापूजनात असल्यामुळे आपल्याला ही माहिती समजते। आता काही म्हणतील बा मोठ्याला मोठा देव महादेव आहे, बरोबर महादेव हे मान्य केलं। आपल्याला आनंद संप्रदायाच्या दृष्टीमध्ये आनंद संप्रदायाच्या सद्भक्तांनी सगळं जग जे आहे ते आनंद संप्रदायाच्या सद्भक्ताला सारखं दिसलं पाहिजे, कोणी कर्मभूमीतला। कारण सगळी हे जेवढी जी काही निर्मिती आहे हे सगळी मालकाची निर्मिती आहे, मालकानं सगळं तयार केलेलं आहे। मग आपल्या नजरेने मालकाचे सगळे सद्भक्त असल्यामुळे आपल्याला काही हेवा देवा करायचं काही कामच नाही, सगळं सारखं आहे आपल्यासाठी। आपण काही त्याला कमी जास्त म्हणूही नाही, आपल्या वाणीनं कोणाला दोष लावूही नाही, आपल्याला तो अधिकारही नाही, मालकाने तो आपल्याला अधिकार दिला नाही। आपण कोणाला लहान मोठं म्हणू नये, कोणाला लहान मोठं नाही म्हणायचं, सगळ्यांना मोठे म्हणून द्यायचं, आपल्याला तो अधिकार नाही। आपल्याला काय आधीपासूनच नाही आहे तो अधिकार। आता त्या ठिकाणी 5 साल आपलं अनुसयाम आहे, अत्र ऋषी महाराज आणि नारद मुनी। अत्र ऋषी नारद मुनी अनुसयाचं काय नातं आहे, काय सांग, कोणाला माहित आहे? अत्र ऋषी आणि आपले नारद मुनी आणि अनुसया माता काय तुला सांगते आता याचा काय आपण काही दुसरे माणसं थोडीच देर भाऊजही आहेत। नारद मुनी अनुसया मातेचे देर आहेत। अत्र ऋषी आणि नारद मुनी असे मिळून सगळे 10 ऋषी जे आहेत ते ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत। मग त्याचं एवढं जवळचं नातं आहे तर आपण काय काही ते एवढे जवळचे आहेत। नारद मुनी अत्र अनुसया माईचे देर आहेत, मग आपण काही इकडे खाली फालतू त्यांना कमी जास्त म्हणायचं, आपल्याला काही अधिकार नाही। ते जर एवढ्या जवळचं नातं त्यांचं आहे मग आपल्याला ते मान्यच करावं लागेल। आपणही त्याला लहान मोठं म्हणून आपल्या वाणीनं कोणाला दुखवता कामा नाही। त्याला म्हणायचं हात जोडायचे आपले, म्हणा बाबा तुम्ही सगळ्यात मोठे आहा, म्हणा बाबा काय चालते आम्हाला सगळ्या गोष्टी, आपलं काम आपण सोडायचं नाही, पण त्याला हात जोडून द्यायचे। तुम्ही म्हणता बाबा मोठा महादेव मोठा आहे तिकडे अधिक आहे, याच्यातशी तिकडे जाऊन तिकडे दर्शन घ्या, म्हणा बाबा चांगलं काम आहे, काही विषय आपल्या वाणीनं दुखायचं नाही कोणाला। कारण जीवनामध्ये सगळ्यात जास्त गुरु महाराजांनी सांगितलं की आलेल्या जन्मामध्ये एखाद्या वेळेस भजन पूजन नाही घडलं तर चालते, पण कोणाचं अंतःकरण दुखलं नाही पाहिजे। एकदा का अंतःकरण दुखलं तर ज्याचे अंतःकरण दुखलं त्याला हजारो वर्ष सद्गती नाही, गुरु महाराज म्हणतात, लाखो वर्ष सद्गती नाही। हजारो काय लाखो वर्ष कोणाचं अंतःकरण दुखलं तर लक्षच पळे नरकात पळून जाईल म्हणतात गुरु महाराज म्हणतात। म्हणून आलेल्या जीवनामध्ये कोणतंही अंतःकरण दुखवता आपल्याकडून दुखवता कामा नाही। गुरु महाराजांनी दिलेलं वचन आहे, ते तत्व 18 तत्व सांगितले त्यातलं तत्व आहे ते। आलेल्या जीवनामध्ये हे तत्व आनंद संप्रदायाच्या व्यक्तीनं पाळलं पाहिजे। आनंद संप्रदायाच्या तत्व गुरु महाराजांनी जे बंधन सांगितले त्या बंधनातलं बंधन आहे। तसं तर आनंद संप्रदायाच्या लोकांनी थंड पाण्याने आंघोळ सांगितली आहे, पण आपण करू शकत नाही। थंड पाण्याने आंघोळ केली पाहिजे आनंद संप्रदायाच्या भक्तांनी, ते तत्व आहे। आणि गुरु महाराजांनी सांगितलं की या सृष्टीतलं जे काही सगळ्या गोष्टी आहेत त्या मी निर्मिती केल्यामुळे त्याला मान सन्मान आपल्याकडून घडला पाहिजे, त्याचा अपमान आपल्याकडून होता कामा नाही। म्हणून आहे
सनातन धर्माला मानणारे जे सगळे आहेत, जे कोणी टिक्का लावतात ते सनातनी आहे. त्या सगळ्या सनातनी धर्माला सांगितलं की गाय महत्वाची आहे, गाईला खाटकाला विकू नये. आनंद संप्रदायाचे लोक बरेचसे म्हणतात खाटकाला विकू नये म्हणतात. हे तत्व आहे, हे तत्व पाळावं लागते. हे तत्व जर पाळलं तर आपल्याला त्याचं पुण्य लाभल्याशिवाय राहणार नाही. आमचं गाव आहे खिरपुरी, जवळजवळ 100 सगळे पाठाचे. आमच्या गावामध्ये आता सध्याही कोणी बकरी कोंबडं पाहत नाही. तुम्हाला जर आमच्या गावामध्ये पाहायचं असेल तर बकरी कोंबडं आमच्या गावामध्ये दिसणार नाही तुम्हाला. 1 लाख रुपये आमच्या गावात जर तुम्हाला कोंबडं दिसलं तर 1 लाख रुपये. वागवत नाही कोणी. लाखो रुपये दिले तरी वागवत नाही. कारण ते तयार करून जर तुम्ही ते खाटकाला विकलं तर ते पाप जो त्यांनी वाढवलं त्याला लागते, खाटकाला नाही लागणार. ते तो तर सुरी टाकल्यानंतर त्यावेळेस म्हणते की जो खाणार असेल त्याच्या मस्ताने पाप जाऊ, माझं पाप त्या खाणाऱ्याच्या ह्याच्यात जाऊ. हे आनंद संप्रदायाचं तत्व आहे. या तत्वातलं तत्व आहे की त्यातलंच तत्व गुरु महाराजांनी सांगितलं की आलेल्या जीवनामध्ये कोण्याही जीवाचं अंतःकरण दुखवू नये. त्या अंतःकरणाचं दुखवलं तर त्याचं खूप मोठं पाप जीवाला लागते. त्यामुळे त्या गोष्टीपासून आपण जपलेलं बरं. बऱ्याचशा ठिकाणी आपल्या घडतात. आपण पूजेमध्ये जाणारे लोक राहतो. पूजेमध्ये गेल्यानंतर काही कुठची मंडळी काही कुठची मंडळी आपण त्याच्यातही भलती गडबड करतो म्हणण्यासाठी, ह्या गोष्टीसाठी. नाही म्हटलं तर काही गरज नाही. असं जर जबरदस्ती काही म्हटलं विषय आहे. हो महाराज, उष्ण पाण्याने आनंद संप्रदायामध्ये आंघोळ करू नका. हो, थंड पाण्याची आंघोळ पाहिजे. याचे तत्व काय? त्याचं तत्व असं आहे की शरीरामधलं जे तापमान आहे ते तापमान स्थिर करण्याचं काम थंड पाणी करते. पण आता खूपच जर थंडी आहे तर त्या थंड्या पाण्यामध्ये असं नाही की डायरेक्ट बर्फाच्या पाण्याने आंघोळ करा. 1 मिनिट माहिती आहे का? थंड्या पाण्यानं जर स्नान केलं 2 वेळ 3 वेळ 1 वेळ तो शांती निर्माण. तत्व मी सांगितलं तुम्हाला. त्याच्या जीवनामध्ये थंडावा निर्माण. जर स्नान तुम्ही रोज केलं तुमच्या मनात रोग निर्माण होते. बरोबर. हे तत्व आहे. तेच तत्व गुरु महाराजांनी सांगितले. त्या तत्वावर आता आपल्याला खूप वेळ जाते. पुरे 18 तत्व आहे, 4 बंधन आहे. 18 तत्व आनंद संप्रदायाच्या व्यक्तीला आहे. विषय निघाला म्हणून थोडस त्यातला सांगण्याचा केला. आपला विषय जो होता, आपला विषय थोडक्यात विषय अटकून आपल्याला इथं आपलं कार्यक्रम अटवायचा आहे. अशा प्रकारे त्या सगळ्या देवी देवता गुरु महाराजांचं सह्याद्री पर्वतामध्ये मालक आले की मालकाचं दर्शन घेतात, मालकाकडून आशीर्वाद प्राप्त करून घेतात आणि गुरु महाराजांकडून त्यांच्या नामाच्या भरोशावर त्यांच्याकडून गुरु महाराजांकडून वरदान प्राप्त करून घेतात. आणि ते वरदान त्यांचे जे खाली भक्त नामस काय त्यांच्या लागलेले जे जीव आहे त्या भक्ताला ते वरदान वाटतात. हे माझ्या मनाचं नाही, हे 13व्या अध्यायामध्ये शोधून पाहू शकता. आणि या श्रीधर स्वामींचे जे वाक्य आहेत ते वाक्य या ठिकाणी गुरु महाराजांच्या कृपेनं हे त्या दत्त महाराजांचं जर भजन पूजन केलं तर तुमच्या जीवनातलं जे संकट आहे ते संकट या ठिकाणी दूर होऊन त्या गुरु महाराजांच्या भक्तीमुळे ते सगळे संकट दूर होतील. अशा प्रकारचा थोडक्यात या ठिकाणी दृष्टांत गुरु महाराजांनी सांगितला. त्या ठिकाणी अरळकाला गुरु महाराजांनी, अरळक राजा जे दलालदन महाराजांचे जे भाऊ होते अरळक राजा, खूप तापड होते. काकाजींनी सांगितलं मला ते बिलकुल पटत नाही. ते म्हणत होते मला ते काही सांगू नका, तुम्ही कोणाला काही सांगितलं तर चालते. मदालचा म्हणे दलालदना बाबा तुझं आयुष्य तर तू सद्गतीला लावलं पण अरळक वाया जाते रे बाबा. अरळकाला आपल्याला काहीतरी करावं लागेल. अरळकाचं त्या ठिकाणी स्वतःच्या भावबंदकीत युद्ध झालं आणि भावबंदी सगळ्या युद्धामध्ये अरळक राजाचं सगळं राज्य हरण झालं. पण आधी गेलेल्या मदालसानं सांगून दिलं होतं की तुला जर अशा प्रकारचं जीवनामध्ये संकट आलं तर एक पेटी आहे, त्या पेटीमध्ये एक चिठ्ठी टाकून ठेवली. ते चिठ्ठी तुला संकट आल्यानंतर वाचो बाबा.
मायला कळवळा येते जीवाचा. अशा प्रकारचं सगळं राज्य सगळं क्षय झालं. रळक राजाला ते सगळ्या गोष्टी आठवल्या. आईनं सांगितलं होतं मला की अशा प्रकारचं जर संकट आलं तर त्या पेटीला उघडून पाहिलं, त्या पेटीमध्ये चिठ्ठी होती. त्या चिठ्ठीत लिहिलं होतं, सीधा सह्याद्री पर्वताला जाय, मालक तिथं उपस्थित आहेत, त्यांचे चरण धर. एवढं चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं. तुझ्यावरचं जे संकट आहे त्या संकटामधून जर तुला तारून जायचं असेल तर तू सरळ सह्याद्री पर्वतामध्ये दत्त महाराजांचा अवतार झालेला आहे, त्या दत्त महाराजांच्या दर्शनासाठी जाय, तुझं सगळं संकट करून जाईल. हरळक राजा सह्याद्री पर्वताला गेले. सह्याद्री पर्वतामध्ये मालकाचं दर्शन झालं, मालकाचे भजन पूजन केलं. मालक म्हणत, सांग हरळाला का काय भजन, तुझं राज्य तुला करून देऊ, तुला सगळं तुझं राज्य प्राप्त करून देऊ. तुला हे सगळं प्राप्त करून दिल्यानंतर काय गॅरंटी की तुला नंतरच्या सगळ्या जीवनामध्ये दुःख येणार नाही. हरळक राजा म्हणजे देवा तुझी भेट झाली आणि ही भेट माझ्या आईमुळे झाली. माझ्या आईला धन्यता देतो की माझ्या जीवनामध्ये माझ्या आईनं अशा प्रकारचं कार्य माझ्यासाठी करून ठेवलं. तेव्हा मला काही पाहिजेत नाही, तुमचं भेट या ठिकाणी. गुरु महाराजांचं भेट या गोष्टीमुळे घडते. ती गोष्ट आनंदना आलिया जन्माशी करावे सोयीत म्हणा आनंद दत्त वेळो. या नामस्मरणामध्ये गुरु महाराजांची भेट होऊ शकते. आणि गुरु महाराज सह्याद्री पर्वतामध्ये येण्याची जी कहाणी आहे ती कहाणी देवल्य महान असे तपस्वी मुनी होते, देवल्य ऋषी. त्या ठिकाणी देवल्य महाराजांचं क्षणार्धात देवल्य ऋषी एका क्षणार्धात काशीला स्नानला जायचे. गुप्ततेनं काशीला कुठेही स्नान करण्यासाठी जात होते. महान तपस्वी देवल्य ऋषी. देवल्य ऋषीच्या कळे कोणीही कर्मभूमीतल्या एकाही कोणाचंही पाहण्याची दृष्टी नाही. पाहिल्याबरोबर देवल्य ऋषी भस्म करत होते. एवढी ताकद होती नजरेमध्ये देवऋषी. महान तपस्वी व्यक्ती, पण निर्गुण निराकार दत्त मालकाचं भजन पूजन नित्य नेमानं स्मरण करत होते. कशाच्या गोष्टीमुळे करत होते तर मालकाचं दर्शन व्हावं या गोष्टीसाठी करत होते. आणि सत्यनिष्ठेनं करत होते. त्या परीक्षित राजाची जी कहाणी आहे, कोणाचंही अंतःकरण किंवा कोणाच्याही गोष्टीचं दृष्टीनं त्याचा अपमान होऊ न देता त्या गोष्टीनं त्याला कोण्या भावनेनं तो करत आहे. त्या परीक्षित राजानं त्या मांडले काय ऋषीला तपश्चर्या चालू होती. तपश्चर्याला बसले होते ऋषी. आणि हा म्हणे तपश्चर्याला तर दिसतात पण खरंच तपश्चर्या करून राहिले का ढोंग करून राहिले. कारण सामान्य माणसांच्या मनामध्ये प्रश्न असते हा करी. आणि हा राजा परीक्षित राजा ऋषी तप्त करून राहिले पण तथ्य तर काही वाटून नाही राहिलं बाबा. त्याच्यामध्ये साप मारा बाजूचा आणि साप महाराजाच्या गळ्यामध्ये टाकला, गळ्यात आणून टाकला. ऋषी तपात बसलेले होते. त्याचा मुलगा आला, अशा प्रकारचा अपमान कोण केला माझ्या वडिलाचा, अशा प्रकारचा अपमान करणाऱ्याला 7 दिवसात मरण येईल हा शाप दिला त्याच्यामध्ये. ज्यावेळेस ऋषीचं तपेतून बाहेर आले, त्यावेळेस परीक्षित राजानं ऋषीचे पाय धरले. तेव्हा माझ्याकडून चुकी झाली, तुम्ही तपवते, माझ्याकडून मी अनावध केलं असं माझ्या अंतःकरणामध्ये, अशा प्रकारचा अंतःकरणामध्ये माझे भाव आला. जीवनामध्ये या अंतःकरणामध्ये भाव न येऊ देता त्याच्या कर्माची कहाणी त्याच्या पद्धतीने तो करत राहील. आपल्याला काही अधिकार नाही त्याचा काय करायचं आहे. राजाने सांगितलं की देवा माझ्याकडून हे चूक घडली, मला उच्छाप द्या. त्यांनी सांगितलं बाबा राजा याच्याकडून अनावधतेने ही घटना घडली, याला उच्छाप दे. तो म्हणे याला अशा प्रकारचा ऋषी भेटील आणि हा 7 दिवसामध्ये याचं मरण तर निश्चित, मरण तर टळू शकणार नाही, पण याच्या मोक्षाच्या जाण्याचा जो मार्ग आहे तो 7 दिवसात यांना मी प्राप्त करून देतो. त्या 7 दिवसामध्ये त्यांच्या तशा प्रकारचं 7 दिवसाचं जे भागवत सांगितलं त्या भागवतामध्ये त्यांना मोक्ष प्राप्तीचा मार्ग गुरु महाराजांकडून दाखवून दिला. आणि 7व्या दिवशी तो तक्षक जो आहे तो त्या ठिकाणी तक्षक बोराच्या याच्यामध्ये जाऊन त्या राजाला बोर खाव वाटलं. 7 प्रकारचे 7 काचाचे महाल बांधले की सर्पानं मरील तर सर आत येईल कसा, आपण तर 7 महाल बांधले. त्या 7 महालामध्ये
7व्या दिवशी बोर खावं वाटलं, कारण इच्छा आहे, इच्छा झाली बोर खायची. त्या बोराच्या अळी निघाली ना, अळीचा साप झाला आणि तक्षकाला ते मरण झालं, प्राप्त झालं. देवल्य ऋषी त्या भावनेनं गुरु महाराजांची भक्ती करत होते. त्यांच्या अंतःकरणामध्ये गुरु महाराजांविषयी फार श्रद्धा आणि गुरु महाराजांविषयी प्रेमाच्या पोटी त्यांनी अशा प्रकारचं कार्य चालू केलं. कार्य चालू करत असताना रोज आंघोळीला जाणे आणि एक मूठभर रेती हातामध्ये आणणे. आता मी पहिल्यांदाच सांगितलं तुम्हाला की कृतायुग सतयुगामध्ये प्रत्येकाच्या हातानं माणूस 28 हात उंच, त्याची आयुष्य मर्यादा 1,00,000 वर्षाची, आणि तो 28 हाताचा माणूस आता जो आपण महापूजेचा ओटा आहे, त्या महापूजेच्या ओट्यावर आनंदाचं फूल ठेवण्यासाठी त्याचा हात त्या ठिकाणी पुरत होता. एवढी लंबा हात होता त्याचा. आता 28 हाताचा माणूस, आणि प्रत्येक युगामध्ये माणूस स्वतःच्या बोटानं 128 बोट मोजून घ्या सगळे. दुसरं युग लागलं ते लागलं कृतयुग. कृतयुगामध्ये माणसाची आयुष्य मर्यादा घटली, 10,000 वर्ष आयुष्य मर्यादा, आणि माणसाचं स्वतःच्या हातानं 28 हाताचा मनुष्य 14 हात झाला, आणि 16 लाख वर्षाची आयुष्य मर्यादा ती 32 लाख वर्षाची झाली. आयुष्य मर्यादा त्या ठिकाणी याची कमी होती, पण जसं 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 काळ बदलत गेला तसा आयुष्य वयोमर्यादा त्या युगाची वाढत गेली, म्हणजे दुःख वाढत गेले. तिथं 16 लाख वर्षच दुःख होतं, या युगामध्ये 32 लाख झाले वर्ष दुःख. त्याच्यानंतरचं युग लागलं ते लागलं द्वापार युग, श्रीकृष्ण परमात्म्याचं युग. त्या युगामध्ये माणसाची स्वतःच्या हातानं माणूस 7 हात 14 हाताचा, आणि आयुष्य मर्यादा 1,000 वर्ष, आणि आयुष्य याचं त्याच्याही पेक्षा वाढून गेलं 64 लाख वर्ष सगळं वर्ष झालं. आणि त्याच्यानंतर लागला कलियुग. कलियुगानंतर 7 हाताचा माणूस स्वतःच्या हातानं 3.5 हात, आयुष्य मर्यादा 100 वर्ष, आणि स्वतःच्या बोटानं मोजला तर 128 बोट. कोणी युगामध्ये, सगळ्या युगामध्ये 128 बोटच राहील बोटानं मोजला. मग अशा प्रकारचं त्यांचं त्यावेळेचं कार्य. आता त्यांच्या आंधळी म्हणजे काय, एक ट्रॅक्टर रेतीच असेल ती. त्यांची आंधळी म्हणजे काय, लहान आंधळी होती का ते? त्यांची आंधळी होती ती. त्यांच्या आंधळीतून आणलेली रेती त्या ठिकाणी टाकली, ते लिंग स्वर्गापर्यंत वाढले. रोज ते कार्य चालू करणे, आणि कोणाची ताकद सृष्टीमध्ये म्हणायची नाही, कारण ऋषी एवढे तपस्वी होते की त्यांच्या शक्तीच खूप होती. मग हे सगळ्या कर्मसृष्टीच्या सगळ्या देवी देवता त्यांना सांगितलं, त्यांनी गेले ते सगळे. आता हे सगळे प्रश्न जे आहेत, हे सगळे प्रश्न अनेक अनेक ठिकाणचे प्रश्न वेगळे वेगळे आहेत सगळ्या गोष्टी. मग आता तुमच्या नियरचा प्रश्न आहे, मग पंतप्रधान येऊन सोडील का तो प्रश्न? मी सांगितलं तुम्हाला सिस्टीम तयार आहे म्हणून. देवाने बरोबर सगळ्या ठिकाणी बरोबर टावर लावून ठेवले, सगळे टावर, ह्या सगळे टावर लावून ठेवलेले आहेत. ह्या सगळ्या कर्मभूमीच्या सगळे संकट चालले जातात. ब्रह्मदेव, विष्णुदेव, महादेव त्याच्या पुढे सगळे चालले जातात. देवा आहे असं झालं बा, आता हे आता काय करावं? देवानं लावून ठेवलेलं आहे सगळी सिस्टीम. ते म्हणत भाऊ आपल्या हातची गोष्ट नाहीये. हे बद्रिका आश्रमले दत्त महाराजचा अनुसया अत्र ऋषी महाराजांनी तपश्चर्या केली, आणि त्या ठिकाणी दत्त महाराजचा अवतार झाला. तुम्ही सगळेचे सगळे आता त्या बद्रिका आश्रमला जा, ते मालक हे सगळं करू शकतात, आमचं काही यापुढे काही चालत नाही. मग सगळ्या कर्मभूमीतल्या सगळ्या त्या देवी देवता अत्र ऋषी अनुसया मातेच्या दर्शनाला गेल्या. तिथं सगळे मालकाचं दर्शन घेतलं आणि सांगितलं की बाबा अशा अशा प्रकारचं कार्य आहे, हे कार्य या ठिकाणी अशा हे असं असं कार्य चालू आहे तेव्हा हे सृष्टीच्या विपरीत कार्य आहे. आणि उद्या तर कोणी स्वर्गावर तसंच तर इंद्र बनते, इंद्राला सगळ्यात जास्त घाय बनते तेव्हा अशा प्रकारचं कार्य जर झालं
तर उद्या आमच्या स्वर्गावर कोणीही स्वारी करणार आहे. तेव्हा तुम्ही कृपा करा, आमच्या संरक्षणासाठी तेवढं माहूर गळाला या बा आणि तेवढं काम आमचं करून द्या. दत्त महाराजांनी सांगितलं तथास्तु तुमच्यासाठी. मालक आले, बालक रूपात गेले आणि देवल्य ऋषीच्या आसनावर बसले. लहान लेकराच्या रूपात आले त्या ठिकाणी देवल्य ऋषी. पाहिलं तर एक लहान बाळ आपल्या आसनावर बसेल आहे आणि पाहिल्यानंतरही ते हालत नाही, म्हणजे काहीतरी ताकद आहे. पाहिलं त्यांनी ज्ञान दृष्टीनं, ओळखलं की साधी सुधी व्यक्ती नाही, ही व्यक्ती फार महान तपस्वी व्यक्ती आहे. आणि डायरेक्ट मालकाच्या दर्शन घेतलं देवल्य ऋषीने, नमस्कार केला. देवा तुमचा अवतार आहे, तुम्ही अवतारी पुरुष आहात. कारण सामान्य जीवनामध्ये, माझ्या जीवनामध्ये तरी मी हे अशी घटना कधी पाहिली नाही. तुम्ही माझ्या आसनावर जर बसले आहात मी कारण माझ्या अंतकरणामध्ये तुमची जे चालू आहे, माझ्या अंतकरणामध्ये जे नामस्मरण चालू आहे, तुम्ही महान तपस्वी सद्गुरू आनंद दत्त मालकाचे अवतार आहात आणि मी तुमच्या चरणाला लागतो. गुरु महाराजांच्या चरणाला लागले आणि गुरु महाराजांनी सांगितलं की गुरु महाराजांनी देवल्य ऋषीला दर्शन दिलं. दर्शन देऊन करणवडीच्या जोरावर सगळाचा सगळा लिंग जो आहे तो पाताळामध्ये घातला. देवल्य ऋषीनं गुरु महाराजांना नमस्कार केला. देवा माझी काहीतरी ओळख या ठिकाणी ठेवा. देवदेव सरीच्या मागच्या साईडनं 3.25 फक्त लिंग वर ठेवलेला आहे. त्यांच्या हातानुसार 1.25 हात. आता आपण जर मोडला तर तो 3.5 हात भरील सध्या, कारण त्यावेळेचा हात आणि आताचा हात. देवल्य ऋषीनं त्यांच्या परिचयासाठी, देवा माझ्या या कार्यासाठी माझी ओळख म्हणून तेवढं कार्य या ठिकाणी करा. पण मी तुम्हाला वरदान मागतो की तुम्ही रोज जर त्या ठिकाणी तुम्ही कुठेही असाल, पण संध्याकाळी झोपण्याकरता माझ्या ठिकाणी माहुरात तुम्ही या. हे वरदान तुम्ही मला द्या. हे वरदान गुरु महाराजांकडून मागून घेतलं. मालक म्हणत मी कर्मसृष्टीतल्या कुठल्याही भागात जरी असेल तरी संध्याकाळी माहूरला निद्रेसाठी हजर आहो. काशीला स्नान, मंगळेश्वरला भोजन, कोल्ला भिक्षा, पंढरपूरला चंदन लिहिणं महाराजांचं आणि माहूरला निद्रा. अशा प्रकारचा रोज दैनंदिन कार्यक्रम गुरु महाराजांचा माहूरला होत असते. आणि अशा प्रकारच्या या सदभक्तांच्या हिताकरता गुरु महाराजांनी, अनेक सदभक्तांच्या रक्षणाकरता गुरु महाराजांनी कार्य केलं. अशा प्रकारचं कार्य गुरु महाराजांनी येऊन या कर्मभूमीमध्ये केलं. नाना प्रकारच्या, साधारण माझ्या संभाषणामधून 2-4 लोकांचं उदाहरण माझ्याकडून देण्यात आलं. हजारो सदभक्तांना गुरु महाराजांनी भेट दिली. राजा अरळक असतील, राजा दलालदन असतील, अरळक त्यानंतर आपले दैवल्य ऋषी असतील, राजा बसवण्ण असतील. बसवण्ण राजा लिंगायत धर्माचे राजा असताना त्या ठिकाणी लिंग धारण केलेले होते. आणि अशा प्रकारचे राजा असताना सार्वभौम राजा, सर्व कर्मभूमीच्या सगळा ऐशोआराम या राजांकडे होता. बसवण्ण राजाला त्या समाजातल्या सगळ्या लोकांनी सांगितलं, आपला बसवण्णा बिघडला, आपला लिंगायत धर्म बसवण्णा तुमच्या मुलाने सोडला, त्याला तुम्ही दंड करा. बसवण्ण राजाला काय क्षण नाही केला बसवण्ण राजाचा. बसवण्ण राजाला अग्नीत काय लोटलं, तपत्या कळई काय टाकलं, बसवण्णाला अग्नीत टाकले, 20 पादरी कुपात लोटिले, त्याशी देत असे जीवदान. बसवण्ण राजाला कोळल्या विहिरीमध्ये टाकलं, विहीर भुजून टाकली, वरून गोटे टाकले विहिरीमध्ये. आणि बसवण्ण राजा त्या विहिरीमध्ये फार असा जुनाट जो नाग आहे, त्या नागानं बसवण्ण राजाच्या मस्तकावर नाग पडी धरली आणि सगळेचे सगळे गोटे त्या गुरु महाराजांच्या कृपेनं बसवण्ण राजाला त्या ठिकाणी बाहेर काढलं. विष पचवलं बसवण्ण राजाचा. एवढी ताकद गुरु महाराजांना दिली. गुरु महाराजांच्या भक्तीमध्ये एवढी ताकद आहे. विषाचा प्रयोग केला बसवण्ण राजावर. गुरु महाराजांनी अनेक सदभक्तांना भेटी त्या ठिकाणी दिल्या, अनेक सदभक्तांचं रक्षण त्या ठिकाणी केलं. म्हणून या ठिकाणी
सद्गुरू महाराज या ठिकाणी म्हणतात की आली या जन्माशी करावे सोयीत म्हणा आनंद दत्त वेळोवेळा. आनंद दत्त वेळोवेळा सदैव जीवनामध्ये गुरु महाराजांची भक्ती करणे, त्यामुळे जीवाचं हित झाल्याशिवाय राहणार नाही. ते गुरु महाराजांचं भजन पूजन करत असताना, नामस्मरण करत असताना 5 प्रकारचे सगळे आपल्याला ज्या ठिकाणी हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी लागल्या, सगळे स्पर्श, रूप, गंध, सगळ्या या ठिकाणी या शरीराचे जे पंचेंद्रिय आपल्याला आहेत, या पंचेंद्रियानं गुरु महाराजांचं स्मरण करणे, गुरु महाराजांचं भजन पूजन करणे म्हणजे काही शब्दांनी फक्त गुरु महाराजांचं भजन पूजन करणे नाही. शब्द हा जो आहे, हा शब्दाचा विषय जो आहे तो कानाचा विषय आहे आणि तो आहे संगीताचा विषय. गुरु महाराजांचं भजन पूजन करत असताना त्या शब्दाने त्या गुरु महाराजांचं भजन पूजन करणे, रूप पाहत असताना त्या गुरु महाराजांचं रूप पाहणे, कानाने त्या गुरु महाराजांचं भजन पूजन ऐकणे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला शरीराला चव घेण्यासाठी सगळी या ठिकाणी जीभ, सगळी या रस शोषण करण्यासाठी जीभ दिली. या सगळ्या गोष्टीनं प्रपंचामध्ये वावरत असताना त्या गोष्टीला सद्गुरू महाराजांच्या चरणाला लावणे. आता त्याला चरणाला लावणे म्हणजे सगळ्या गोष्टी बंद झाल्यानंतर मग त्या करून काही फायदा होणार नाही. सगळं आयुष्य केलं, 10 वर्ष खेळण्यात, 20व्या वर्षी लग्न, 30व्या वर्षी वेल पदच आहे आपलं, 40व्या वर्षी कष्ट करत असे, 60व्या वर्षी दृष्टी हरपली, 70व्या वर्षी 90व्या वर्षाला चिकटला. सगळं खतम झालं. या पायातल्या सगळ्या हट्ट्या काम नाही करून राहिले, हे कानानं ऐकून येऊन राहिलं काय दत्त म्हणजे का अधिक काही म्हणते, काही फायदा नाही त्याला. म्हणून पहिल्यांदा सांगितलं की तुमच्या लहान लेकरावर ज्या वेळेस तुमचे सगळे इंद्रिय काम करतात, सगळे इंद्रिय काम करून राहिले तरच ते पुण्य आहे. आणि ते इंद्रिय काम केल्यानंतर मग त्याचं काही त्याचं दत्त म्हणता ते दुसरे शब्द जर आपल्या मुखामधून निघले तर त्याचा परिणाम तेवढा होत नाही. जिथपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत आपल्याला, त्या वाचन त्या गुरु महाराजांचं, त्या सगळ्या इंद्रियानं त्या गुरु महाराजांचं भजन पूजन करणे तरच जीवाचं सोयी या ठिकाणी होऊ शकते. आणि त्या गुरु महाराजांची आपल्याला गुरु महाराजांचं भजन पूजनमुळे साक्षात्कार आपल्याला होऊ शकते. आनंददाय हा जो आहे हा साक्षात्काराला मानणारा आहे. आनंद संप्रदायाला चमत्काराला महत्व नाही. चमत्काराला आपण नमस्कार करत नाही. चमत्कार आपल्याला आपल्या संप्रदायामध्ये चमत्कार ही गोष्ट नाही. आपल्या जीवनामध्ये आपल्या संप्रदायामध्ये साक्षात्कार आहे. निजध्यास निशी देणे साक्षात्कार, निजध्यास गुरु महाराजांचा लागल्यानंतर तुम्हाला साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. कोणी महाराज आला आणि पेळा हाता काढून दिला त्याला नमस्कार करणारे लोक नाही आपण आहोत गुरु महाराजांचा अनुभव आणि गुरु महाराजांची प्रचिती. त्या प्रचित्या प्राप्त करण्यासाठी आपण आनंद संप्रदायाला लागलो. शास्त्र प्रचिती, अनुभव प्रचिती, गुरु प्रचिती, या सगळ्या प्रचित्या जर आपल्याला प्राप्त करून घ्यायच्या असतील तर आपल्याला गुरु महाराजांच्या भजनाला पूजनाला लागावं लागेल आणि गुरु महाराजांचं भजन या ठिकाणी करावं लागेल. त्यामुळे गुरु महाराजांची भक्ती या ठिकाणी होऊ शकते. आली आहे जमाची लावे सोयीत म्हणा आनंद दत्त वेळोवेळा. 84 हिंडता सर्व होऊ झाले आनंदा विसरले म्हणून या. जीव आनंदाचा आनंद जीवाचा म्हणून मुळीचा विरला जाणे. बाळ गुरु म्हणे बापूजी कारण आनंद निर्गुण विसरू नका. या छोट्याशा अभंगाचा भावार्थ तुमच्यापर्यंत सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. मी काही तुमच्यातला सामान्य माणूस आहो, तुमच्या लेकरासारखा माणूस या ठिकाणी आहो. मी काही माझ्याकडे खूप काही ज्ञानाचा ठेवा नाही. जे काही शब्द आहेत ते गुरु महाराजांचे शब्द आहेत की गुरु महाराजांचे त्या ठेवेत राहिल्यामुळे त्यांनी दिलेली त्या ठिकाणी गुरुचे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. गुरु महाराजांचं ज्ञान जे आहे ते अथांग ज्ञान आहे. त्या अथांग ज्ञानातून थोडंफार या ठिकाणी तुम्हा मायबापांना सांगण्याचा प्रयत्न केला. माझ्या वाणीमध्ये जर काही चूक झाली असेल, शब्दामधून जर कोणाचं अंतकरण दुखलं असेल तर मी दोन्ही हात जोडून त्यांच्या पायाला लागून क्षमा मागतो. माझी चूक मला परत करा.
गुरु महाराजांचे चरण धरा, आयुष्यामध्ये गुरु महाराजांचं भजन करा, पूजन करा. तो क्षण जो आहे तो आनंदाचा क्षण त्या गुरु महाराजांच्या चरणाला लावा. एवढी विनंती तुम्हाला करून या ठिकाणी करतो. मला या ठिकाणी माझं थोडक्यात संभाषण घेण्याकरता आज गुरु महाराजांनी संधी उपलब्ध करून दिली. त्या सर्व संत महंत थोर व्यक्तींना या ठिकाणी करतो आणि माझं सेवा या ठिकाणी थांबवतो. गुरु महाराजांच्या चरणावर सेवा अर्पण करतो. सर्वांची रजा देतो. आनंद देवत, आनंद देवत, आनंद देवत. आनंदाची आरती करू आणि सेवा संपवू. पुष्पम समर्पयामि.